झाला. आता त्यांना कोणी सांगावं, आमच्या घरचे आम्हाला घरी येऊ देत नाही. आहे का नाही महाराज? पण ते म्हणतात घरी चला, घरी चला. आम्ही गेलो आणि घरी गेल्यानंतर त्यांना ते केल्यानंतर लोकांना एवढंच काम असतं महाराज. काय दाखवणं, इथं असं, इथं तसं, इथं असं, इथं असं, फर्निचर असं, ते असं, ते तसं, हे असं लोक दाखवत राहतात. आता मी एकटाच त्याच्याच भावकीतला माणूस माझ्याबरोबर सुद्धा एक होता. मग तो पाणी आणायला गेला तेव्हा मी त्याला म्हणतो काढून एवढं मोठा ऐश्वर्य. हा म्हणता एवढं मोठं म्हटलं तरी पण किती ऐश्वर्य असं. म्हणलं किती असं काय त्याचा महाराज, यातलं तर हिजायचं नाही. म्हणतं पिटून घे. ऐक नाही महाराज, म्हणजे चांगलं आहे याच्यावर काय करतात, धरतात. आणि एखाद्याची जर परिस्थिती चांगली असेल तर त्याचं तेच करतात. एका विचारवंताने असा विचार मांडला की बाबांनो, त्याचं असं म्हणणं की मनुष्याकडे जर पैसा असला आणि तो जर साधा राहिला तर त्याला भिकाडा म्हणतात. काय म्हणतात? भिकाडा. चांगला राहिला तर त्याला माजुरडा म्हणतात. बोललाच नाही तर ताट म्हणतात. बोलू लागला तर पक्क करतो म्हणतात. बायकोचं जर ऐकलं तर बैल म्हणतात आणि नाही ऐकलं तर घटस्फोटावर असेल असं म्हणतात. म्हणजे किती महत्वाचा विचार आहे. पैसे असून साधा राहिला का भिकाडा म्हणतात. चांगला राहिला माजुरडा म्हणतात. बोललाच नाही ताट म्हणतात. जास्त बोलला बघ करतो म्हणतात. एखाद्यानं अन्नदानच केलं नाही तर कंजूस म्हणतात. आणि महाराज एखाद्यानं दरवर्षी पंगत घेत नाही तर 2 नंबरचा असेल असं म्हणतात. तुकोबाराय म्हणतात लोक दैसा ओक धरिता धरवेना आभक्ता गिरेना संत संग. मग काय करा, तुका म्हणे तुम्ही ऐका रे वचन, यजोनिया जन भक्ती करा. या लोकांचा या काय करा, त्याग करा आणि तुम्ही भक्ती करा. मग काय म्हणतात महाराज, नाही अनेक प्रमाण तन धन तृण जन. महाराज त्यांच्या दृष्टीनं तनाला, शरीराला, धनाला आणि जनाला कुठलंच महत्व राहत नाही. हे दुसरं लक्षण सांगितलं. म्हणजे महाराज ही 2 लक्षणं आम्हाला सांगितली. पण काय होतं महाराज, ती लक्षणं आमच्यापर्यंत आम्हाला समजू शकत नाही. आता काय असतं महाराज, काही लोकांचं गणितच असं असतं, किती पण सांगा महाराज, किती पण सांगा, त्यांना काही ते सहसा काय होत नाही, पटत नाही महाराज. म्हणजे महाराज अजून एखादं लक्षण सांगा हो. महाराजांनी वैष्णवाचं 3रं लक्षण सांगितलं.